नो फालतूगिरी. भावना टायगर्स वर्सेस द्वारकावीर. दोन्ही अशा समतोल टीम आहेत. दोन्ही आपली दावेदारी पेश करण्यासाठी मैदानात. आणि एक हलकेच असा फटका मारलाय आणि अंपायर काय आहे 1-2-0 नंतर बाहेर गेलाय का अगोदर गेलाय. आणि मयूर खासनीस यांची उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण. क्या बात है आसिफ. ओ स्लो बॉल मध्ये फसवलाय. ओमकार वावळला. फुल टॉस. एक धाव घेण्यात यशस्वी. 3 चेंडू 1 धाव. फक्त 1 धाव. कडक फटका आणि गच्चाळ क्षेत्ररक्षण करतोय तो आसिफ. सेफ. अरे ते सगळे एकच फॅक्टरीचे प्रोडक्ट आहे. जाऊ दे. फुल आणि 4 धावा. सेफची पिसं काढतोय ओमकार. चार चेंडू आणि 10 धावा. थोडस महागडं षटक आहे सेफचं. पुन्हा एकदा 1 रन घेण्यात यशस्वी. चांगला चेंडू टाकला होता पायावर. शेवटचा चेंडू घेऊन येतोय सेफ. ओहो कडक पायात मारा. पुन्हा एकदा 1 रन घेण्यात यशस्वी ओमकार. आता फलंदाजीसाठी आलाय तो आक्रमक कुणाल. पहिल्या षटका अखेर धावसंख्या होते ती 12. बॉलिंग करेल तो मयूर. सामना करेल कुणाल. पहिला चेंडू आणि वाईड. ओ आणि यष्टींच्या मागे पांडा यांची कुस्ती. मागून सल्ले येत आहेत किपिंग करायचे. अहो बाद. कुणाल बाद. एक जबरदस्त जबरदस्त बॉल होता. यॉर्कर बुंद्यात आणि क्लीन बोल्ड. फलंदाजीसाठी आलाय तो सिद्धांत. आणि पुन्हा एकदा एक चांगला बॉल बुंद्यात टाकलाय पण 1 धाव घेण्यात यशस्वी सिद्धांत. हो नो बॉल आणि +1 आणि 1 बाईटचा. टोटल 2. कडक शॉट आणि तेवढीच चांगली फिल्डिंग. वेदांनी आपल्या संघासाठी 4 धावा रोखल्यात. पुन्हा एकदा जोरात टाकला आणि टॅप. 4 धावा. जबरदस्त. क्या बात है सिद्धांत. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल पण निर्धाव चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण करतोय संदेश. मयूरला चांगलंच धारेवर धरलेलं पण हा शेवटचा निर्धाव चेंडू सैफला काही कळलं नाही आणि 1 धाव. मग गेला ना बॉल. गेला सोडला.
कितना 8 बजे काफी लेट होगा, थोड़ा पहले 6 साढ़े 6 बजे रहता है ब्रेकफास्ट का टाइम। मैं लंच करके आया, मेरे को अभी 6 बजे तक चाहिए। संदेश सामना करणार आहे तो ओमकार वावळ, तिसरं षटक घेऊन येतोय, वैयक्तिक पहिलं, लेग स्पिन टाकलाय पण वाईड, खूपच बाहेर, 8व्या 9व्या स्टंपवर पायावर टाकलाय टप्पा आणि 4, जबरदस्त। पुन्हा एकदा ओमकार आणि वाईड, आणि मयूरला काय वागता नाही आलेला आहे, पोटामुळे कबुली देत आहेत, वाकण्याचा प्रॉब्लेम टायर मध्ये येतोय, आणि हा फुल टॉस चेंडू, टॅप, 4 धावा, पुअर बॉलिंग। ओ क्या बात आहे, हळूवार टाकलेला चेंडू फसवलाय, जवळपास ओमकार बाद होता पण वाचलाय, नशीब बलवत्तर आहे त्याचं। पुन्हा एकदा संदेश आता काय करतोय बघूया, ओमकार पुन्हा एकदा फुलटॉस आणि टॅप, 4 धावा, फारच। पुन्हा एकदा पुअर पुअर पुअर, 1 धाव घेण्यात यशस्वी, चोरटी धाव, क्या बात है। आणि पुढची पूर्ण ओव्हर खेळण्याचा मनसुबा घेऊन आलाय ओमकार। स्कोर कळेल का? हॅलो, स्कोर 40, 3 षटकांअखेर 40। आता गोलंदाजी तो वेदांत, स्लोअर बॉल टाकलाय आणि टॅप, 2 धावा। शेवटचं षटक वेदांत, वेदांत यांनी टाकलेला 4 धावा पुन्हा एकदा, आणि पुन्हा एकदा बाउंड्री वरती सेफ याचं गचाळ क्षेत्ररक्षण। 4 आहे, 4 आमच्या नजरेतनं तर 4 आहे, बाकी अंपायर डिसिजन। वेदांत पुअर बॉलिंग, हा काय, आणि पुन्हा एकदा जरा पण कॉन्फिडन्स नाहीये बॉलिंग मध्ये त्याचा, ओमकार वाजवतोय त्याला, हा पुन्हा एकदा एक वाजवलेला फटका, 4 धावा, ओमकार पेटलाय। जे आरामात बसले त्यांनी आपल्या खुर्च्या घेऊन जरा मागे जाऊन बसलं तर बरं होईल। अनेक बॉलचं नुकसान झालेलं आहे, मागील जे शेत आहे ते बॉलचा खजाना म्हणून नंतर घोषित करावा लागेल। नवीन बॉल आलाय का? आलाय। पुन्हा एकदा वेदांत चोपतोय त्याला ओमकार, तेवढ्याच तशाने बॉल टाकलाय, नो, आणि पुन्हा एकदा नाही, यावेळी मात्र सैफनी बॉल सेव्ह केलेला आहे, अभिनंदन। वाईड, आणि हा मागे 6, वेदांनी 6 टाकलाय।
नो वाईड आणि +1 काय असेल ते 2 धावा एकूण. हायेस्ट स्कोर आहे मला वाटतं हा आर्यन प्रीमियर लीग पर्व तिसरेचा हा हायेस्ट स्कोर 55. आणि अजूनही चौथं शतक चालू आहे आणि पुन्हा एकदा मारलेला फटका 2. ओमकार 2 धावा घेण्यात यशस्वी. ओमकारचा इंडिव्हिज्युअल स्कोर कळेल का? 38. मला वाटतं हा हायेस्ट आहे. मला वाटतं नवाजनी मगाशी काहीतरी 33 का 34 मारला होता आणि हा 38 मला वाटतंय ओमकारचा हा आपल्या या पर्व 3 मधला हायेस्ट. पुन्हा एकदा फुलटॉस बॉल आणि 2 वाचलाय. आणि वेदांची चांगलीच हजेरी घेतली ओमकारनी. चौफेर फटकेबाजी चोपलाय. पुन्हा एकदा वेदांत तेवढ्याच त्वेषाने मारलाय फटका पण यावेळेला हातात सेफच्या. 1 धाव घेण्यात यशस्वी. किती 61 जिंकायला का? ओके. जबरदस्त बॅटिंग ओमकार. क्या बात. दुपारची वामकुक्षी घेण्यात प्रॉब्लेम येणार आहे त्याबद्दल मनापासून दिलगिरी व्यक्त करतोय. चला बघूया बॉलिंगला ओमकार आणि मगाशी सेफनी जेवढे चौके सोडले तेवढे तो मारण्यात यशस्वी होते का बघूया. पहिला चेंडू मारलाय सिद्धांतचं तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण जबरदस्त. बघूया सेफ काय करतोय. अजूनपर्यंतच्या टुर्नामेंटला फार काही असं करू नाही शकलाय. मागच्या टुर्नामेंटचा विनर मॅच विनर आणि फुलटॉस बॉलला फक्त 1 रन घेण्यात यशस्वी. ओहो कडक. आकाश जाधव यांनी आकाशात झेप घेतली. 2 की 1 2 या तिसऱ्या पर्वामध्ये सेफचा फॉर्म अजून काय आलेला दिसत नाहीये. चौक्यांची बरसात करण्याची गरज आहे. एक भलं मोठं टार्गेट आहे 50च्या पलीकडे. उत्कृष्ट असा चांगला डिफेन्स. राहुल द्रविडची आठवण झाली आम्हाला. 2 धावा परत एकदा आणि सिक्युरिटींनी बॉल अडवलाय. क्या बात. पहिल्या षटका अखेर धावसंख्या होते 5. पुअर. ओमकारनी फक्त 5 धावा दिल्यात. आकाश जाधव दुसरं षटक घेऊन येतोय. लेग स्पिन टाकलाय. उत्कृष्ट फटका. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण बाउंड्रीवरती ओमकारचं. फुलटॉस आणि षटकार बाद.
कार मारलाय. बाद. ना 61 टू विन. भला मोठा असा स्कोर आहे. क्या बात आहे. जबरदस्त क्षेत्ररक्षण आणि बाद आणि सेफ. बाद सेफ. आयु आणि सेफ बाद झाल्यामुळे आता द्वारकावीरच्या आशा संपुष्टात आल्यात. जवळपास मॅच पासन ते फार दूर गेलेले आहेत. क्या बात है. तुषारला बॉलिंग भेटले. जबरदस्त. ओमकार समजावताना की बॉलिंग कशी टाकायची असते. तुषारला बॉलिंगचे धडे देतोय तो ओमकार. बघूया तुषार काय दिवे लावतो. ओ पहिलाच बॉल. नो. मला वाटतंय संध्याकाळी 6 वाजेपर्यंत ही ओव्हर चालेल एकंदरीत असं वाटतंय. आणि पुन्हा एकदा नो. मला वाटतं 55 रन बहुतेक संदेश करेल. नाही तुषारच करेल. आणि फायनल. ओ बाउन्सर. माय गॉड. पिच मध्ये मी बोललेलो की खूप सारा बाउन्स आहे पण बाउन्स टाकता आला पाहिजे. आणि चौका. संदेशच्या खात्यामध्ये चौका. भेटलेला आहे. आता तो कसा त्याचा फायदा घेतात ते बघूया. नाही जमलंय मारायला. योगेश आणि तुषार आपण दोघे टर्फवर नाही आहोत. नेहमीप्रमाणे भांडताय ते. आणि हा षटकार. तुषार याला आपल्या कारकिर्दीतली पहिली विकेट. वा. आज तुषार रात्रभर झोपू नाही शकत कारण काय का नावाजलेल्या फलंदाजाची विकेट काढले त्यांनी. मी मगाशी बोललो बोनस ओव्हरचा काही फायदा नाही घेतला. ओ लवली चेंडू. आय आणि जे विंग कडनं तुषारला 21 तोफांची सलामी. ओ आणि हा पुन्हा एक षटकार. आवक. द्वारकावीरचा आता ओनर शिल्लक आहे. आता ओनरलाच बॅटिंग करायला लागेल. ओनर बॅटिंगला यायचंय का. ओनर बॅटिंग करणार आहे का. अरे नाही जा एक चान्स द्या त्याला एकदा तरी खेळायला. इन्व्हेस्टमेंट आहे त्याची. यानंतरची मॅच आहे त्विषा टायटन्स वर्सेस सिड सेना. टॉस उडवायचा आहे. ओमकार आणि सेड